तर मित्रांनो, ही आपली गाडी आणि हे आपले ड्रायव्हर मामा. मामा म्हणण्यापेक्षा मित्रच आहे तो, त्यामुळे ड्रायव्हर दादा. चला मग चलूया. ही आपली गँग, हे आपले सुपेरियर, हे आपले दैवत. जायचं आपल्याला यानंतर गड चढायचं. तर मित्रांनो, इथं कुठल्या प्रकारची रेंज नाही आहे, तुम्ही पाहू शकता. एकदा बघा, इथं राहण्याची सोय आहे. हे हॉटेल तुम्ही पाहू शकता, एकदम छान, खूप छान प्रकारचं राहण्याची जेवणाची सोय आहे आपल्याकडे. इथे तुम्ही येऊन इथे स्टे करू शकता. तर मित्रांनो, हे बघा आपले संघ चाललेला आहे आपला गडावरती. तर बाबा आपल्याला 2 शब्द माहिती सांगतील, त्या बाबांकडून ऐकून घेऊ. बाबा, हा सांगा, आम्हाला माहिती द्या थोडी. माहिती आता तिथं काय, तुम्ही आता इथून निघाला की तिथं जाणार. गडाविषयी सांगा. गड कोणी बांधला, गड शिलाहार राजा औंधचा होता. त्यानं गड हो म्हणजे दाट जंगल बघून त्यानं हे केलेला होता, बांधलेला होता. 800 वर्षापूर्वीचा. हा हा 800 वर्षे त्याला झालीत. शिलाहार राजा औंधचा होता. बर. त्यानं हा किल्ला बांधलेला होता. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी यांनी मागणं ते सगळं म्हणजे मागून झालं हे सगळं. बर. आणखी काय आता वरती विहिरी आहेत, मंदिर आहे महादेवाचं, मारुतीचं मंदिर आहे. गोड्या पाण्याच्या गोड्या पाण्याच्या विहिरी येतात. गोड्या पाण्याच्या विहिरी येतात तिथे. पाणी पिऊ शकतो का नाही? हा पाणी पिऊ शकत म्हणजे आता थोडंसं खराब पाणी असतं. बाकी काय आहे मग दुसरं काय? 800 वर्षापूर्वीचा गड आहे का? 800 वर्षापूर्वीचा आहे. त्यानंतर मग शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला का? हा नंतर ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी हे पहा, आपली बोट आलेली आहे. इथं गाईड पण आहेत, हे सर्व मावळे पण आहेत. हे पहा, प्रकाश जगताप. हे पहा, सर्व मावळे आलेले आहेत, नगरचे मावळे. 50 जणांचा ग्रुप असतो, पण ह्यावेळेस गपचूप आलेलो आहोत आम्ही. तर मित्रांनो, चला मग आपण निघणार आहोत बोटीमध्ये बसायला. हे बाबा मामा आम्हाला प्रवास ग्रुप करून आणतात ना. ओके, चला मग. जय शिवराय. बसूया आत. तुम्ही पाहू शकता, हे आपली टीम आणि हे आपलं पहिला धरण. कमान आहे. 2 तास बोटिंग करून आपण आता गाड्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत. एक जण बाहेरचा आपले मित्र परिवार या बाहेर. चला. तुम्ही पाहू शकता, हे आपलं स्वागत येस आहे इथे. सह्याद्री व्याघ्र राखीव आपले सरचे स्वागत करत आहे. बघा, खारुताई आपलं स्वागत करत आहे, पाहू शकता. हा हे बघा, इथे मोर घार आहे. प्रत्येक झाडावरती पक्ष्यांचे फोटो लावलेले आहेत, ते पाहू शकता. पट्टेदार कुक्कुट आहे हा. इथे बिबट आहे, बिबट्या. खूप सुंदर असं वनक्षेत्र आहे, अभयारण्य. खरंच आपल्या महाराष्ट्रातील अभयारण्यांना आपण भेट द्यायला पाहिजे. तुम्ही आवर्जून भेट द्या, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील वन्यजीवांची, झाडांची आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी माहिती भेटेल. आशा करतो की तुम्ही याल. पाहू शकता, महाराष्ट्राचे मानचिन्हे, हरियाल, शेकरू, जारूळ, फुल आहे, फुलपाखरू, आंबा, हे सगळे आपले महाराष्ट्र राज्याचे फळ आहेत. हे बघा, एकुटी आहे, शानदार. महाराष्ट्राचे मानचिन्ह झाल्यानंतर तुम्ही हे फॉरेस्ट आहे. इथे झोका खेळायला सुद्धा आहे. फॉरेस्टचा अर्थ सांगितलेला आहे. फॉरेस्ट म्हणजे फूड, ऑक्सिजन, इको बॅलन्स, सॉइल कन्झर्वेशन. येथील जैवविविधता आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, समजू शकता. हे बघा, खूप छान असं आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता.
आणि ते सांगितलं सुद्धा आहे, शांतता राखा, म्हणजे आपल्यामुळे जंगलातील प्राण्यांना डिस्टर्ब होता कामा नये. तुम्ही पाहू शकता इथे पक्ष्यांची भारताची माणसांनी सुद्धा आहे दाखवलेली, जशी महाराष्ट्र राज्याची आपण पाहिली याआधी. पाहू शकता खूप छान अशा प्रकारे इथे फलक लावलेले आहेत आणि मराठीमध्ये पाट्या आहेत आपल्या, जेणेकरून येथील स्थानिक लोकांना, राज्यातील लोकांना, मराठी बांधवांना वाचता येतील. इथे आपली जबाबदारी लिहिलेली आहे, सांगितलेली आहे, तुम्ही वाचून पाहू शकता. तसेच येथील विविध प्रकारचे फुलपाखरे, हे बघा, ही खैरेणी, ही लाल झेंडा, ही शनी पाकोळी, त्यानंतर मयूर, त्यानंतर नील भिरभिरी आणि त्यानंतर कवडशा. जंगल सुरक्षित ठेवा, धरतीचा विनाश हटवा. बघा खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता. इथे फॉरेस्ट अधिकारी असतात जे नोंद ठेवतात, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं दृश्य आहे, आवर्जून नक्की भेट द्या. हे बघा मित्रांनो, इथे खूप चांगल्या प्रकारची लाईन लिहिली आहे. डोंट ट्रीट ॲनिमल ॲज ॲनिमल, ट्रीट देम अ लिव्हिंग बीइंग्स दॅट्स व्हॉट दे आर. म्हणजे तुम्ही समजू शकता की प्राण्यांसगळं प्राण्यांसारखा व्यवहार करू नका, त्यांना एक जीवित प्राणीसारखं, जिवंत माणसासारखं एक वागणूक द्या, जेणेकरून ते तुम्हाला चांगली वागणूक देतील. आणि वरती वाघाचं किंग, वाघाचं चित्र दिलं बघा, कसा बघतोय डेंजरमध्ये, पाहू शकता. इथे गेस्ट रूम आहेत. हे बघा, हे अशा प्रकारे वन्य प्राणी प्लास्टिक खातात. जो आपण कचरा टाकतो प्लास्टिक, तो वन्य प्राण्यांसाठी खूप घातक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने खूप चांगल्या, वन विभागाने चांगल्या प्रकारे आपल्याला एक, मानवाला एक माहिती भेटावी की आपण कोकणातलं वातावरण जरा कोरडं समशीतोष्ण आहे, सम आणि कोरडं आहे, दमट नाही. तुम्ही बघू शकता वाटेत तुम्हाला इथे मारुतीचे दर्शन होईल. हे बघा नदीचं पात्र कोरडं आहे. हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरे आहेत खूप. इथे तुम्हाला बसायला जागा केलेली आहे वन्य प्राण्यांच्या सावलीमध्ये, आपल्या जंगलामध्ये सावली. तर आपले मित्र चालले आहेत. बघा मित्रांनो, हा चिमुकला बावळा कसा गड चढत आहे सपाटपा. तुझं नाव सांग दादा. श्रेयस. पूर्ण नाव सांग. युट्यूबर तुम्ही? हो यस. तुझं नाव सांग ना पूर्ण. श्रेयस संतोष चौधरी. कोणत्या तालुक्यातला, जिल्ह्यातला? मला माहित नाहीये. जिल्हा पण माहिती. कितवीला शाळेत? 5th ला आहे मी. 5th? हा 5वीला. हा बर ठीक आहे. भूगोल शिकतो. हा SST. माझं नाव श्रेयस संतोष चौधरी आहे आणि मी आता 30 पर्यंत पोहोचतोय वासोट्याच्या. बर. शाळेत कितवीला जातो तू? 5th ला आहे मी. बर. इतिहासात शिवाजी महाराजांविषयी काही माहिती आहे का? हा सांग थोडं. एवढंच माहिती की शिवाजी महाराज खूप ग्रेट होते. थांब. बर. शिवाजी महाराज खूप ग्रेट होते. त्यांना गड चढणं म्हणजे एकदम असं चिल्लू पिल्लू वाटायचं. बर. हा. त्याच्यामुळेच मी आता शिवाजी महाराजांचं इन्स्पिरेशन घेऊन हा गड चढत आहे. ठीक आहे. अजून काही शिवरायांकडून तुला काही शिकायला मिळालं? हा काय? ते खूप पॉवरफुल आहेत आणि त्यांनी आपल्या स्वराज्यात घडवण्यासाठी किती कष्ट घेतलेत. त्यांचा गड पण आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे, एवढं आपल्या ध्यानात असायला पाहिजे. बरं. बघा तुम्ही बघू शकता, एवढ्या चिमुकल्या बाळाला 5वीच्या, त्याला एवढं नॉलेज आहे. आणि आपण एवढे सुशिक्षित असून सुद्धा गडावरती गेल्यावर प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा, पिशव्या, खाद्यपदार्थ ते टाकून देतो. तर आपण हे टाळायला हवं. महाराष्ट्र शासन देशाचं खूप काही प्रकारे, चांगल्या प्रकारे शासन कार्य करत आहे. आपण हे निसर्गाची काळजी घेणं आपले काम आहे. त्यामुळे आपण हे काळजी घ्या आणि गड किल्ले बघा, जेव्हा वेळ भेटेल बघा, पण नक्की बघा. आणि हा वासोटा किल्ला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हातात आहे, तर ही मला खूप चांगली बाब वाटली. हा चांगली गोष्ट वाटली. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही वासोटा किल्ल्यावर अभयारण्यात प्रवेश कराल सह्याद्री, त्यावेळेस तिथे फॉरेस्ट अधिकारी तुम्ही जे काही प्लास्टिकची बॉटल घेऊन गेलात त्या पुन्हा तेवढ्या मोकळ्यास पुन्हा तिथं खाली घेऊन जमा करावं लागतात आणि त्या तुम्हाला दंड आकारला जातो. डबल टेबल प्रकारे तुम्हाला दंड आकारण्यात येतो. त्यामुळे ज्यावेळेस येताल त्यावेळेस आपण जो कचरा घेऊन चाललो आहोत
उदाहरणार्थ प्लास्टिकच्या बाटल्या ज्या भरलेल्या असतात नंतर मोकळ्या आल्यावर आपण त्या खाली घेऊन जाताना एमटी कचरा कुंडीत टाकावा किंवा ते पाहिल्याशिवाय ते आपल्याला बाहेर जाऊन देत नाही. तर कृपया काळजी घ्या, पर्यावरणाची काळजी घ्या, पर्यावरण प्रदूषित करू नका आणि किल्ले बघा. धन्यवाद. मित्रांनो बघू शकता ते पाणी तिथून एवढ्यावर आलोय. खूप डेंजर प्रवास केलेला आहे. कसं वाटतं? तुम्ही पण या किल्ले वासोट्यावर जीवनात खरंच एकदम मस्त वाटत. एकापेक्षा एक गडच रे शिवरायांचे. बाप रे, बघू शकता तुम्ही काय जबरदस्त सीन आहे. तेव्हा बोट तर मित्रांनो बघू शकता आपण वर आलोय नगरचे मावळे. ते पहा कोयना धरण आणि अजून खूप वर जायचं आहे आपल्याला. तर चला, हे बघू शकता तुम्ही ह्या वासोटा गडाच्या पायऱ्या आहेत. सगळ्यात लास्ट शेवटच्या स्टेज आहे. तुम्ही इथून खाली पाहू शकता किती भयंकर दृश्य आहे. खूप सुंदर असं ब्युटिफुल. आपले नगरचे मावळे आले वाजवरती. सलग लगातार 3-3.5 तासाच्या प्रवासानंतर आपण गडावरती पोहोचलो आहोत. तुम्ही या सह्याद्रीच्या खोऱ्यातील डोंगर रांगा बघा, मग तुम्हाला कळेल आपले पूर्वज कोण होते, काय होते, कसे होते. मित्रांनो बघू शकता आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आहे नागेश्वर सुळका. सुळका कुठे? कसा वाटला गड? चला मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला गडचा प्रवास करताना? एकदम मस्त मस्त रस्ता भारी आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे धान्याचं कोठार आहे. शिवकालीन वासोटा गडावरती शिवराय कायद्यांना ठेवण्यासाठी ह्या गडाचा वापर करत असत. तसंच येथे शिवकालीन कोठार सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता. या आतमध्ये इथे याच्यानंतर हे एक शेजारी एक मंदिर आहे. अजून सुद्धा मजबूत आहे. बांधकाम पाहू शकता मित्रांनो. अजून सुद्धा शिवकालीन काळातील बांधकाम मजबूत पद्धतीने उभा आहे. 400-500 वर्ष, किती वर्ष झाली? 350-400 वर्ष होत आली जवळपास. महादेवाचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आता आपण दर्शन करूया. शंकराची आरती बोर्ड लावला तिथं. आपण आत दर्शन घेऊया. नगरचे मावळे दर्शन घेत आहेत. आता आम्ही दर्शनासाठी जात आहोत. तर मग नगरचे मावळे दर्शन घेतील. शिवशंकराचं मंदिर आहे शिवकालीन काळातील. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल हे शिवकालीन शिव मंदिर. या मंदिराच्या डाव्या हातालाच आपला सुळका आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण चाललेलो आहे गडावरती दुसरा भाग बघण्यासाठी. मित्रांनो तुम्ही पाहू शकता भर उन्हाळ्यात एप्रिल महिन्यामध्ये आम्ही गड प्रवासासाठी आलो आहेत. दुपारचे 12 वाजले आहेत. तुम्ही पाहू शकता एवढ्या एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा हिरवळ कोकणामध्ये हिरवळ पाहायला मिळते आपल्याला. हे नगरचे मावळे घनदाट जंगल आहे. काय वासोटा गडावर आलेलो आहोत. या ठिकाणी पहिल्यांदा बांधकामासाठी सिमेंट नव्हतं. त्यावेळेस काय करायचे, चुनखडी आणि चून आणि गुळ हे असे एकत्र मिश्रण करून आणि हे बैलाच्या साह्याने असे गोल फिरवायचे. त्यापासून ते सिमेंट बनवायचे. त्या काळाचं सिमेंट म्हणजे चुनखडा आणि गुळ हे मिक्स करून मग ती सिमेंट बनवायची. आजही ते सिमेंट इथे लावलेलं आहे त्या दगडांना. आणि 800 वर्षापासून सुद्धा ते चुना अजून पण तसाच आहे. 800 वर्षापूर्वीचा या. चल जय शिवराय. तुम्ही पाहू शकता शिवकालीन काळातील पाण्याची टंकी. एप्रिल महिन्यामध्ये एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा आज 10 तारीख आहे. 8 तारीख आम्ही 8 तारखेला सुद्धा हे बघा हे जवळपास 3 फुटापर्यंत पाणी आहे खोलापर्यंत. हे पाण्याची टाकी कदाचित मे महिन्यापर्यंत सुद्धा पाणी टिकू शकतं. बघा मग शिवकालीन काळातील शिवरायांचे विचार, माणसं किती चांगली होती मानसिक दृष्ट्या. तर येऊन नक्की बघा.